ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो होतो हे खरं आहे। मी वक्तव्य कधीच माघारी घेत नाही। फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकरांचं जयंत पाटलांवर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान, ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख वेळ सांगा। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना खुलं आव्हान। मला मंगळसूत्र चोर म्हणता, जयंत पाटील तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं? जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, पुढच्या आठवड्यात निर्णय। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। राज्यात अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। याबाबत प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्र सरकार मदत देणार, फडणवीसांची माहिती। ही नियम निकष लावायची वेळ नाही, तातडीनं ओला दुष्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करा। खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा। धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना निर्देश दिले, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। 1 नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा ओघ, सरकारी अधिकारी कर्मचारी, राजकीय मंडळी, देवस्थानांकडून पूरग्रस्तांना कोट्यवधींचा मदत निधी। MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली, वातावरण खराब होऊ नये म्हणून 9 ऑक्टोबरला सभा घेणार, इम्तियाज जलील यांची माहिती। कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि कुटुंबातील 10 बँक खाती पोलिसांनी गोठवली, आता पैसे वापरता येणार नाहीत। घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरचं अनधिकृत घर भुईसपाट, आंदेकर टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठीच पुणे पोलिसांसह महापालिकेची संयुक्त कारवाई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।